सो हे गाईज कसे तुम्ही सगळे तुम्ही तर आम्हाला लोकच ना हॅशटॅग मिसेस पालांडे. सो गाईज वाजल्या तर 10:30 मी उठलो. टाईम झाला खूप. फ्रेश बी झालो आणि आता जातो जिमला. नाश्ता करत होतो आता मी. सगळं झालं आपला. आता मी निघतोय. सो आपण भेटू. ओके बाय. पाऊस पडतोय गाईज. आज मौसम खूप बेकार आहे गाईज. पाऊस पडतोय. भिजलो पण आता काय जाऊ. आणि मला ना वंशी मेसेज करत होतो की फ्री आहेस का. ती जॉब जात होती ना. मला मेसेज कधी फ्री आहेस का. मी बोललो नाही मला टाईम जाणार आहे घरी. तर मी फ्री विश होणार मग नाश्ता करणार मग जाणार. बोलले ठीक आहे. म्हटलं का उद्या काय नाही असं. मग विचारी चालत दिली. भेटूया आपण जिम होणार. सो काय जिम कोण झालं आता जातोय घरी. आणि आता फेवरेट होतं बॅक बायसेप. मला मजा येते मारायला बॅक बायसेप. तो आपण घरी गेला भेटूया. ओके सो आज मी आता जेवतोय आणि वाजले होते म्हणजे 2:40. आज खूप लेट झालं मला जेवायला. सगळे झोपलेत. मी गेलेलो सलूनला त्याच्यामुळे 1 मिनटं दाढी करून आलो मी. आता जेवेन बटाटे लावेन वडापावची तयारी करेन. 4:30 आपण गाडी होते निघू. ब्लॉग घ्यायला मला भेटलं ना सलूनमध्ये. मग मी ती डायरेक्ट गेलो ना. 2-3 कामं होते तरी केली. नंतर मग सगळं म्हणजे ते कासाचं खाणं पण घेत होतं. 2-3 कामं होती ती केली. नंतर मग घरी आलो. घरी आलो जेवलो. रोज मी 2 वाजता जेवतो. 2 पण नाही 1:30 1 2 1:30 2च्या पुढे नाही. पण आज जास्तच लेट झालं. 2:40 झाले. आता जेवेन मी वडापाव तयारी करून बॅग भरेल. टिफिन भरेल मला. मग गाडीवर येईल. आणि सुद्धा संध्याकाळीच भेटेल तुम्हाला गाडी आणायची. बिचारी सकाळी बघत तुम्हाला सोडायचं तर मी गेलो नाही. मग मी आता तेव्हा उठलो जेव्हा मी तिला बोललो मी फ्रेश बी शिवून मला टाईम जातो तुला लेट होईल तुझा. पण ती गेली. संध्याकाळी भाऊ तिला घ्यायला जाईन मी सुटल्यावरती. तर आपण डायरेक्ट गाडीवर जाताना भेटूया. काल तर मी विसरलो ब्लॉग घ्यायला. काल पण जात होतो ना गाडीवरती तेव्हा पण घ्यायला विसरून डायरेक्ट तिकडे घेतला. तो पण मला भेटत नव्हता म्हणजे घ्यायला हे होतं म्हणजे खूप घाई झालेली तरी मी घेतला. सो इथून आता आपण निघून जेव्हा गाडीला तेव्हा आपण भेटू. ओके फटाफट जेवतो. फटाफट आपल्याला तयारी पण करायची. तो लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा काही. बाय. सो गाडी ना मी वाढवतो. फक्त ना ती जास्त जर एवढीशी वाढली ना तर तिला मी खालून कट करतो. असं आता बस तर वाढतं. तर इथून पूर्ण अशी वाढली ना मग वाटेल वाट. मला पहिलं स्टार्टिंग असं वाटलं की दाढी वाढलेली तर चांगलं दिसणार नाही. बट मला चांगलं वाटतं. तुम्हाला पण जसं वाटेल कमेंट बी नक्की सांगा. अजून थोडी वाढली नाही 1-2 महिन्यानंतर मग चांगलं वाटेल. तयारी झाली तर आपण निघतो गाडीवर जायला. मी आहे पायल आहे. हे काय पट्ट्याला मी आतमध्ये काम करतो. गाडीवर पाय करून झालं आपलं सगळं. तर बसलोय जरा फ्री आहे. वडापाव आहे समोसा आहे कटले. गाईज मला आज पण घ्यायला आलं पण आज पाऊस पडत होता तरी पण पावसातून घ्यायला आला. ते माझ्यासोबत एक म्हणजे आम्ही सुटतो ना एक काकी आहेत. त्या बोलतात वा पावसातून भिजत तुला घ्यायला आला. आता हसायला लागला शायनिंग करायला लागला. आणि मी विचारलं तर बोलतो मी निघालो तेव्हा पाऊस नव्हता ना म्हणून. सो आता काय ना आता 6:30 वाजतील माझ्या गाडीवरती जाऊ. मग आज पण आपल्यासोबत पायूच आहे. कालचा ब्लॉग बघितलं असणार. वडे कितीला दिले 5 रुपये. देखो ये आ गई अभी. हॅलो
वडे काढतोय. लाईट लावायची बाकी अजून, म्हणून तुम्हाला असं काळोख वाटत असेल जरा. मी तर काय पाऊस झाला म्हणून काळोख झाला. हा 2 दिवस काल पण पाऊस होता, पहिले काय आमचा बड्डेला ना, बड्डेला नाही माझ्या, त्या बड्डे नंतर. बड्डे 3 तारखेला माझा, म्हणजे दिवाळी नंतर. त्यामुळे मग नंतर 13 नोव्हेंबर नंतर कुठेतरी मस्त बाहेर एकदम जायला प्लॅन चालू आहे. कुठेतरी बघू कुठे चालू आहे, अजून फिक्स नाही झालंय, पण जायचं. 2 ऑप्शन आहेत, 2 ऑप्शनमधले एक ऑप्शन आम्ही जाणार. बरं ते चांगल्या जागेतच जाऊ, जसे की 2-3 दिवसासाठी. खूप मजा आहे ना, त्या पण खूप ब्लॉग आहे आपले. आणि आज वार आहे मंगळवार, ट्यूसडे ना. बघा संडेला आम्ही जाणार आहे, मम्मीला घेऊन कुठेतरी जाणार आहे फिरायला. बघू कुठे जाणार आहे. गेलो पुरा जम्पिंग जपान झालं, जम्पिंग जपान मम्मी काय उड्या मारणार. हे बोलतो स्नो वर्ल्ड जायचं. स्नो वर्ल्डला आता बघू कुठे ना कुठे दोघांपैकी एक जाऊ. तो पण ब्लॉग आहे. सॅलड खाते. किती बेकार. त्याला आम्ही लोक बोललो की रोड क्रॉस करून जा, जर तुझ्या हिंमतानं तसंच गेलं, पण गेलं कुठे. बेकार माणूस. आता बोल, गरमागरम जोरात बोल, लोकांना ऐकायला परत बोल. काय मुद्दाम बोलायला होते मला, दोघं पण बोलायला होते मुद्दाम. आम्ही लोक त्याला काय बोललो, तू बोल तर लोक येतात घ्यायला, आणि तो बोलतो तर लोक येतात घ्यायला, मग त्याला तसं बोललो. तिला पडला पाहिजे काय, मजा येते. गाईज आम्ही त्याला फक्त बोललो की चालत जा, तो गेला. आपण तिथं फक्त 4-5 स्टेप खाली जायला लागत जा. फेंगडा त्याच्यात लवकर द्या, फेंगडा वडापाव. गाईज आमचं आज पण गाडी बंद करून झाले. 9 वाजून गेले. 9 वाजून गेले. आता जाते घरी. त्या आवाज येतो की नाही काय माहिती. ती बोलते की आता 9 वाजल्यात आम्ही जातो घरी. पण एक मेन आहे की पाऊस नाही पडला पाहिजे. काय जर पाऊस पडला तर आम्हाला घरीच जायला लागेल. जर पाऊस नाही पडला मग बाहेर येऊ. आज तेजस ओरडत होता वडापाव घ्या, आणि खरंच गिरायक येत होते. आमची बारी संपली नव्हती आणि तो ओरडायला लागला गिरायक आले फटाफट. ब्लॉग मध्ये बघा पहिले गरीबाई कसा हे करणार. काढलेच व्हिडिओ. मी घरी आलो होतो आणि आमचं बिग बॉस चालू आहे. ॲडव्हर्टाईज झाली आता. घरी पण बिग बॉस चालू आहे. सो बाहेर जाऊ तेव्हा भेटू. आता आम्ही जेवतोय. सो जेवण भेटतो. आपल्या बॉडीमध्ये थोडा थोडा फरक येतोय बघा गाईस. हे काय दाखव. पाठीमागे जायला पाहिजे ना. गजब बेइज्जती है. हा तसं मॅडे हे नाही आमचं दिसत नाही. हा एकदम आगायला ब्रा बघू दे. थांब. हे हा रे. आपण नंतर भेटूया. ओके. ब्राव मी आंघोळ करून आलोय. सॉरी ब्राव बोलतोय. गाईज मी आंघोळ करून यायला बाहेर जायचं म्हणून कसं करतो. चल ब्राव चावी आणजा. चावी घे गाडी. चावी घे. गाईज मी आता जस्ट आंघोळ करून आलो आणि बघा नाचते. हो 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 गाईज त्याला इकडून जमत नाही मग कुठे आला बघा. सो गाईज आज मीच एकटा ब्लॉग एंड करणार आहे. आणि वंशू आहे ती तिच्या घरी आहे.
ती तिच्या घरी आहे आणि आज ते एकटाच आहे. आज एकटा ब्लॉग एंड करेल. आणि मी आता विचार करतोय काय बोलू. त्या बोलायला काय नाही, तुम्ही काय पण बोला, आम्हाला चालतं, फक्त आवडतं ऐकायला. काय बोलू पण मला समजत नाही, तरी पण मला जे सुचतं ते मी बोलतोय. सो ब्लॉग आता लास्टपर्यंत काय बघणार तुम्ही. ब्लॉग मी इथे थोड्या वेळाने एंड करेन, त्यामुळे बघत राहा. गाईज कसा आलाय बघा, बाजूला माझ्या बसलाय, बोलतोय काहीतरी बोलतोय. काय आला, कुठे यायचंय, बाहेर. अरे 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 काय झालं, हात दे पहिला, हात दे. चावलतोस या पट्टा आणला, पट्टा पट्टा. बाबू पण पाऊस पडतोय बाबू बाहेर, पाऊस पडतोय बाहेर ना. लाडी गुडी लावते काय. हात दे, हात दे, हात दे. त्याला काय बाहेर घेऊन जात नाही पण त्यामुळे तसा करतोय. आता घेऊन पण मी स्वतःच बाहेर जाते, त्याला काय घेऊन जा. पाऊस किती पडतोय बाहेर, पावसाने पुन्हा वाट लावली. बाहेर नाही यायचं भाऊ, बाहेर नाही यायचं. आज नाही यायचं बाहेर, आता पण नाही जायचं ब्राव बाहेर. मला पण बाहेर नाही जायचं ब्राव. पाऊस आहे ना भाऊ, पाऊस किती पडतो बाहेर माहिती तुला. घरी बस येतात मला. गायच परत आला. सारखं सारखं येतोय माझ्याकडे. तुला जायचे बाहेर, इकडे ये. शाबाश. गाईज मला लाडी गुडी लावतोय तो, कारण की त्याला जायचं मी लाडी गुडी लावतो. पण भाऊ पण नाही, बाहेर पाऊस किती आहे भाऊ. भाऊ भाऊ थांब इथे बस, खाली बस, खाली बस. वाव पट्टा न्यू लाव तुला, आता बघितलं मी. पट्टा नी आणलाय ब्राऊला, हा पण आणलाय ब्लॅक वाला. हा बघ, तो दुसरा बेल्ट आहे ना, तो चेंज करायचा. मग तो आला की उद्या देऊ त्याच्याकडे. हा दे. आणि काय म्हणून हा रिटर्न करायचं. तुझं काय वेगळं घेऊ शकतो का आपण. नाही समजत नाही पट्टा. ते पैसे तुला रिटर्न देतील. शिकवलं नाही बरोबर, पट्टा दे. याला झोपल्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. मी आता नाही झोपणार. मला हा जो ब्लॉग चालू करेन पूर्ण, नंतर झोपेन. देखो गाइस, ब्लॉग के लिए क्या क्या करना पड़ता है देखा, इसलिए मैं ब्लॉग कम बनाती हूँ. नाही, मला सरांनी सांगितलं जास्त झोपायला, रेस्ट म्हणजे रेस्ट जास्त 25%. म्हणजे काय जिम करेगा और वो ऐसा तेल भी लगा ना आम पे, वो सब करने वाला. 50% डाएट, और इधर चट्टी पहनाते हैं और ऐसा करना. 50% डाएट, 25% वर्कआउट आणि 25% बीबी को बुलाते ना. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि माझ्या पण करा, पायल परांडे म्हणून टाका. सो डेली ब्लॉग येतील आपले. सो बाय. आणि हिला कमेंट मध्ये सांगा ब्लॉग बनवला, ही ब्लॉग बनवत नाही काय, कंटाळा करते ब्लॉग बनवला. म्हणून मी याला सांगितलं माझे ब्लॉग तू काढत जा ना. कोलॅब असेल तर कोलॅब केलं तर ऍक्सेप्ट केलं तर मजा आली. इंस्टाला पाहिजे होतं ना. युट्यूब वाला खोलो यार, युट्यूब वाला आपलं ब्लॉग बघतात पहिला. मग बोलू माहिती आहे मला, मेसेज केलं युट्यूबनी की तू रोज ब्लॉग म्हणून बनवतो. युट्यूबवरती व्हायला पाहिजे असं. बाय, भेटे आपण नेक्स्ट ब्लॉग.